नमस्कार. काल आपण माणसांच्या स्पर्धा याच्यावर बोललो. काय अर्धवट राहून गेलेले असतील त्यात विषय. कारण एकाच वेळेस इतकी भगभग असते डोक्यात आणि ते मग बोलताना बरेच मुद्दे निसटतात. आणि मध्ये मी मुद्दे काढून बोलायचो, पण डोळ्यांना दिसत नसल्यामुळं मग ते थांबलो. डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर कदाचित परत मुद्देसूद बोलेन आणि मुद्दे खूप लिहून ठेवलेत आयुष्याचे, त्याच्यावर बोलत राहीन. आणि पुन्हा एकदा एक विनंती करायची आहे. मी बोलतोय तेव्हा खूप ज्ञानी असल्याचं माझ्याकडं आव नाही आहे. ज्ञानी आहे का नाही याचा तपासच लागलेला नाही. कुणीच या जगातला अंतिम ज्ञानी नसतं असं माझं मत आहे. पण तुम्हाला बडबडायची संधी मिळाली आहे तर बडबड करून घेतली पाहिजे, म्हणून ही बडबड चालू आहे. व्हिडिओ दीर्घ पण होतात आणि आजच्या त्या एकूणच जगात, वेगवान जगात लोकांना व्हिडिओ होतात त्याच्यासाठी नाही चालू आहे. मला बहुतेकांनी खूप सांगितलं, गेली 5-6 वर्ष 10 वर्ष खूप लोक मागं होते की तुम्ही याच्यातनं व्यक्त व्हा. आणि मग त्या जवळच्या मित्रांसाठी वगैरे किंवा घरातल्या लोकांसाठी खूप मोठं कुटुंब आहे जगभर, अक्षर मानव म्हणून माझं. तर त्या सगळ्यांची इच्छा होती की मी बडबडत राहावं, कारण त्यांच्याशी गप्पा मारताना मी चांगलं बोलतो असं लक्षात येतं. आणि मग लक्षात येतं की ते बोलून ठेवलं पाहिजे कुठेतरी. राहील का नाही राहील माहीत नाही, पण राहीलच अंदा. तर बडबडून ठेवलेलं बरं. आणि मग ते किती ज्ञानाचं किती मूर्खपणाचं हे काळ ठरवेल, समाज ठरवेल. त्यामुळं बडबडायच्यासाठी म्हणून बोलत राहतो. तर ते स्पर्धेच्या व्हिडिओत काही मुद्दे राहूनही गेलेले असतील, पण स्पर्धेच्या अनुषंगानंच काल एक उल्लेख करत होतो आपण, तो म्हणजे गरज हा शब्द वापरत होतो. तर गरजा याच्यावर स्वतंत्रपणे बोलावं असं वाटतं. ते याचं कारण असं की आयुष्यामध्ये आपण अवांतर गरजांचे पसारे आणि ढिगारे आणि मैदानं इतकी तयार करून ठेवलीत की जगण्यात आत्ता मूलभूत गरजा काय हे कळेन असं झालं आहे, अशी अवस्था आली आहे. माणसाला भूक लागते, अन्न खातात, पण अन्नामध्ये सुद्धा इतके अवांतर प्रकार आणून ठेवलेत, एवढे अवांतर प्रकार. आणि जगभर आता ते एका अर्थानं बरंही वाटतं, कारण आम्ही तरुण होतो तेव्हा कुठं बाहेरगावी असू किंवा कुठं कामानिमित्त असू किंवा अडचणीत आलो तर अन्न मिळता मिळता मुश्किल व्हायचं, उपाशी राहावं लागायचं. आता तसं होत नाही. आता अन्न जागोजागी उपलब्ध आहे, बाजार जगानं ते उपलब्ध करून दिलं आहे, त्याचं समाधानच आहे. पण त्यात सकस अन्न किती आणि चांगलं अन्न किती आणि ते किती गरजेचं, त्यातनं रोगाऱ्या होणार आहेत का, त्यातनं आजार येणार आहेत का, आपलं शरीर कमकुवत होणार आहे का, याचा विचार न करता मिळणार अन्न. तर मग अन्न गरजेचं आहे, निश्चितच आहे, पण कुठलं अन्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नाच्या गरजेपायी आपण नकली अन्न पिकवतोय का, रासायनिक अन्न पिकवतोय का, तर नाही. तसं खूपच वाढलं आहे, ते प्रचंड प्रकार वाढला आहे. म्हणजे आता खात्रीच नाही आहे, तुम्ही पिताय ते दूध चांगलं आहे, तुम्ही खाताय ती भाजी चांगली आहे, तुम्ही खाताय ते धान्य चांगलं आहे, कडधान्य चांगली आहे, ते रासायनिक आणि ते सगळं. गरज आहे तर गरजा नीटच असल्या पाहिजेत आणि व्यवस्थित आणि आरोग्यपूर्ण असल्या पाहिजेत. तर त्याचं पुढं गेलं आहे सगळं आता. ते इतकं घाणराडा चाललं आहे त्यात. आणि कशासाठी चाललं आहे तर 2 पैसे जास्ती मिळवायचे. 2 पैसे जास्ती मिळवून तुम्ही लोकांना दवाखान्यात पोहोचवणार आणि त्यांचे पैसे खर्च व्हायला लावणार. बरं, तुम्ही पण शेवटी तिकडंच जाणार. तुम्ही आता तर मला कळलं की शेतकरी असं करतात की जगासाठी एक वेगळं रान तयार करतात आणि स्वतःसाठी गुंठा 2 गुंठ्याचं शुद्ध सेंद्रिय खताचं पीक काढतात. सगळे करत नाहीत, काही शेतकरी मित्र सांगतात. आणि त्यातलं मध्ये मध्ये काही देतात पण, की शुद्ध सेंद्रिय ज्वारी आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे. तर ते का असं वाटतं? नाही तर शेतकऱ्याला परवडणार नाही. शेतकऱ्याला परवडणार नाही म्हणून शेतकरी रासायनिक पिकं काढून लोकांना रोगराया देणार. कॅन्सर वाढला आहे. दर 4 माणसांपैकी एकाला कॅन्सर असतो असं म्हटलं जातं. आता मध्ये तर ऐकलं 2-3 महिन्यापूर्वी माझ्या घरातच 2-3 कॅन्सर केसेस झाल्या. 2-3 महिन्यापूर्वी कोणीतरी म्हणालं ते प्रमाण आता 3मध्ये 1 आलं असं आलं आहे. कॅन्सर हा अगदीच नियमित रोग झाला आहे आता. कशातनं? त्याला अन्न आणि आपली जी काही व्यवस्था आहे ही जबाबदार नाही आहे का? गेल्या 40-50 वर्षात इथं शेतीच्या आणि पिकांच्या आणि उद्योगांच्या आणि हरित क्रांतीच्या नावाखाली किंवा सफेद क्रांतीच्या नावाखाली काही झालं. म्हणजे मी मध्ये ऐकलं होतं की मुंबईची रोजची दुधाची गरज 85 लाख लिटर आहे.
आणि ओरिजिनली तिथं फक्त 15 लाख लिटर दूध असतं आणि तरी सगळ्या मुंबईकरांना दूध मिळतं. उघडपणे कळतंय ना इथं काय चाललंय. तर गरजा काय करणार, गरजांचं काय करणार. लोकांना गरजा आहेत म्हणून तुम्ही काही शुद्ध अशुद्ध काही. पुन्हा अन्न म्हणून आपण ज्या हॉटेलात जातो, आपल्या भारतात तर हॉटेलांच्या शुद्धतेची खात्रीच नाही आहे. कुठलंही घ्या बरं का, ते पंचतारांकित असो किंवा त्यांच्या आत किचनमध्ये काय चालू असतील आणि आचारी काय वागत असतील. मी इतकं फिरलो आहे ना, पंचतारांकितपासून जोगेश्वरी वगैरेच्या झोपडपट्ट्यांपर्यंत, पुण्यातल्या झोपडपट्ट्यांपर्यंत एवढं हिंडलो आहे की ज्या पद्धतीचं अन्न, तर अन्नाबद्दल आपल्याकडं त्या अर्थानं दक्षताच नाही आहे. आणि ते फार स्वच्छता वगैरेचा भोगतं मी पण नाही बरं का, पण सकस अन्न, निरोगी अन्न, आरोग्यदायी अन्न, त्याच्यातही भेसळी करतील आणि मारतील लोक. दवाखाने चालवायची व्यवस्था म्हणजे अन्न व्यवस्था. मग माणसं, जी खाणारी माणसं आहेत ना, त्यांनी दक्ष नाही का व्हायचं? कशाला गरजा वाढवायच्यात? बरं, तज्ज्ञ सांगत असतात ना, अतिशय लख्खपणे सांगतात तज्ज्ञ, पण तज्ज्ञांचं ऐकायचं असतं असं नाही. रोगराया झाले की दवाखान्यात जायचं आणि डॉक्टरच्या मागं लागायचं, डॉक्टर मला वाचवा म्हणून. पण त्याच्या आधी इतकं शेण खाल्लेलं असतं आयुष्यात. उघडपणे सांगितलं जातं चांगलं अन्न म्हणजे काय. शिकवणारे तज्ज्ञ उपलब्ध आहेत बरं. ते सांगत असतात चांगलं अन्न म्हणजे काय, आणि ते उघडपणे नावं घेत असतात. पिझ्झा खाऊ नका, ते चिकन नावाचं काय मिळतं ते ऐकत, त्यांची दुकान आहेत मोठमोठी, ते खाऊ नका. ते पेप्सी नावाचं काय पेय, कोका कोला नावाचं ते पिऊ नका, याचे परिणाम आणि त्यातनं काय जहाल, ते सगळं सांगितलं जात असतं ना. कोण ऐकतं? आणि तरुणात तर चुका करणार. अरे तरुणात चुका करून अंगात जे काही घेतात ना, ते प्रौढपणे आणि म्हातारपणे फेडावंच लागतं ना. तरुणपणात थोडं निभावता येतं म्हणून काही डुक्करचाळे करणार का काय आपण? तर खाण्याची शिस्त बदलली आहे. आणि मग इतर गरजांचं तर काही विचारायलाच नको. इतक्या गरजा वाढवून ठेवल्यात प्रचंड. तुम्हाला नको असलेलं घ्यायला लावतात. तर ते कळणं आयुष्याचं सगळ्यात मोठं सुख आहे ना. आपल्या आयुष्याला काय काय लागतं, काय काय पूरक आहे आणि काय काय उपयुक्त आहे आणि खरोखर काय काय निरोगी आहे, हे तेवढंच घेत राहणं. मागच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो की पैसे साठवणारे लोक भिकार थोडं असतात म्हणून. थोडंसं विधान मागं घेऊन सांगायचं तर पैसे साठवायला हरकत नाही, पण किती? तर ते आवश्यक गरजा भागतील एवढ्या. आत्ता काय होतं आहे, आत्ता बहुतेक जणांच्या जगण्यातनं गेल्या 20-25 वर्षात मी एक बदल पाहतोय. माणसं दवाखान्यांचा खर्च म्हणून बजेट तयार करायला लागली आता आयुष्याची. पूर्वी साधं होतं, लग्न करावं, घर बांधावं, घर असावं, नोकरी असावी, मुलं व्हावी, म्हातारं व्हावं आणि मरावं. आत्ता गेल्या 20-25 वर्ष जीवनशैलीत अशी बदललेली पाहतोय मी की माणसं आत्ता लग्नासाठी पैसे, घरासाठी पैसे, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे आणि म्हातारा म्हातारीच्या आरोग्यासाठी पैसे नावाचं बजेट तयार करायला लागले. कुठून आले? आणि ते आवश्यक पण आहे बरं का, मी ते काही नाकारत नाही. आणि मग दवाखान्यांचा तो बडेजाव, तिथं आलेले नकली डॉक्टर्स, हे ओरिजिनल डिग्री असलेले सुद्धा नकली धंदे करतात आता. पैसे, मग ते हॉस्पिटल, तिथं हॉस्पिटलसारखे, हॉस्पिटलमध्ये गुलामासारखे राहणारे हे डॉक्टर्स, मोठमोठे तज्ज्ञ, तिथं एकेका पेशंट मागं त्यांचं ते काय कमिशन मिळतं म्हणून राहणार. ते डॉक्टरही गेलेच आहे ते. पण आरोग्याची नादुरुस्ती ही पण गरजच होऊन बसली अवांतर. 100% माणसं आजारी पडतातच आता. म्हणजे सगळं खाणं पिणं व्यवस्थित ठेवून आयुष्य लहानपणापासून म्हातारपणापर्यंत मरेपर्यंत निरोगी काढलेली माणसंच नाहीत आणि माणसांना ते सुचत नाही आता. कसा समाज बदलला असेल ना या गरजांच्या जगात. म्हणजे आरोग्यासाठी औषधे, दवाखाने आणि हे गेलंच आहे. काही करा तुम्ही, व्यायाम करा, जिममध्ये जा, योगासनं करा, पण तुम्ही दवाखान्याचा खर्च बाजूलाच काढायचा, हे झालंय.
खतरनाक आहे. अशी नाही का व्यवस्था तयार करता येणार. आणि हे माझं भाबडेपणानं समजायचं नाही बरं का. हे भाबडं बिबडं नाही आहे. नाही का जगता येणार तसं. पाहिलं ना आपण, खूप म्हातारे तसे पाहिले. आमच्या आधीच्या पिढीचे आणि त्याच्या आधीच्या पिढीचे टणक म्हातारे अगदी कष्ट करून वगैरे. आणि मग आत्ता त्या सोशल मीडियात किंवा टी व्हीवर बातम्या येतात, बघा 100 वर्षाचं होऊन सुद्धा यांची दृष्टी अजून चांगली आहे वगैरे, आणि हे ठणठणीत आहेत, आणि हे 104 वर्षाचे झालेत, बघा ते बोलतात शुद्ध, त्यांना चष्मा नाही अजून. एखाद्याचं कौतुक. कोणाच्या डोक्यात हे का नाही की हे सगळं समाज असं होईल म्हणून. सगळा समाज इतका निरोगी जगेल ठणठणीत 100 वर्ष. त्या म्हाताऱ्याचं कौतुक करायचं कुणी रोगट माणसाने. जे दवाखान्यातनं जाऊन आले त्यांनी यांच्यावर कॅमेरा लावायचा, त्यांचं शूटिंग करायचं, आणि तुमच्या निरोगी जगण्याचं रहस्य काय असं प्रश्न विचारायचा. आणि तेही सांगत राहतात. ती उत्तरं कुणी अंमलात नाही आणत. मला नाही दिसलेलं कुणी. ते सांगत राहतात अल्पाहार गरजेपुरतंच. तर ह्या गरजांचं करणार काय. आणि ती पण उदाहरणं आहेत बरं का. गंमत अशी आहे, एक म्हण आठवते मला, उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्यांची उत्पन्न आणि उत्पादनं कमी असतात ना, ते खूप खळखळ करतात आणि खूप खळा खर्च करत राहतात. अवांतर गरजा त्यांच्या पण. जगातली सर्वात जास्ती पैसा कमावणारी जी माणसं आहेत ना, त्यातली खूप उदाहरणं आहेत की जे ते अतिशय साधं राहतात. साधे कपडे, 1-2 जोड कपडे, चपला, बुटं, छोटंसं घर. फार त्यांचं काही आवडाव्या पसार नसतो. आणि कितीतरी तुम्हाला खूप उदाहरणं माहिती असतील, खूप उदाहरणं. हे महात्मा गांधी बघा, किंवा आधुनिक काळातली उदाहरणं द्यायची. तुम्ही बघा, हे फेसबुक आणि गुगल वगैरे हे यांच्या कंपन्यांचे मालक बघा, ज्यांनी निर्माण केलं ना, हे तो कोण, बिल गेट्स, तो मरणाचा पैसा कमवतो. पण 1-2 जोड कपडे आहेत फक्त त्याच्याकडे. तो कोण, एलन मस्क, त्यांना मध्ये खूप HTD कमवल्या, सगळ्या विकून टाकल्या, आणि आता तो भाड्याच्या घरात राहतो म्हणे, छोट्या घरात राहतो, ऑफिसमध्येच राहतो, असं काहीतरी मी ऐकलं. आपल्याकडे खूप उदाहरणं होती. APJ अब्दुल कलाम, किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री होते कम्युनिस्ट, ते सायकलवर ऑफिसला जायचे. आलेला पगार ते कम्युनिस्ट पक्षाला द्यायचे, मुख्यमंत्री म्हणून आलेला पगार, तेवढ्यातच जगले ते, एवढ्या मोठ्या पदांवर जाऊन. ते खूप कपडे असले पाहिजेत, खूप चपला असल्या पाहिजेत, खूप दागिने असले पाहिजेत. करणार काय एवढ्या कपड्यांचं, करणार काय. आपल्या पूज्य बाबासाहेबांनी सांगितले संविधानात, काही झालं तरी नागडं हिंडायचं नाही. तेवढ्यासाठी खूप झाले ना कपडे. एक अवांतर आठवण आहे माझ्याकडं, आठवली आता अचानक बोलता बोलता. माझ्या आणि माझ्या वडिलांच्या मित्राच्या घरी ते त्यांच्या मुलीशी माझं लग्न करावं असं ठरलं. आणि ते मुलगी आणि मी, आमची अशी एकदा भेट झाली, आणि ती मुलगी मला म्हणाली की आईस्क्रीम खायला घाला. चला, नाही, आईस्क्रीम खायला चला. ती बऱ्यापैकी पैसेवालीच होती, किंवा तिचे वडील ते काहीतरी श्रीमंत होते, खूप मोठे. तर ती म्हणाली आईस्क्रीम खायला चला. आणि तिला माहीत होतं माझ्याशी तिचं लग्न ठरतं आहे, आणि मलाही माहिती होतं ते. आणि माझी काही हे नव्हते, म्हणजे माझं ते ठरलं होतं त्याप्रमाणे 25 वर्ष होतं, आणि लग्न करायचं असं ठरलं होतं. आणि मग मी, माझा भाऊ आणि ती आणि तिची एक मैत्रीण, अशा मी आईस्क्रीमच्या दुकानात गेलो, आईस्क्रीम मागवलं, आणि तिनं ना, ती कोण आहे, कशी आहे वगैरे, आणि तिनं माझ्या आवडीनिवडी विचारायला सुरुवात केली. का सांगतं त्यात गरज हा शब्द दडलेला आहे. आणि मग ती म्हणाली की तुम्हाला कुठली फॅशन आवडते. तर मला हे फॅशन बिशनचा राग आहे तसा पहिल्यापासून, हे फॅशन कसलं आलं कपडे. पण तिनं विचारलं, आणि मी म्हटलं झालं, कदाचित ही बायको होईल आपली,
त्यामुळं तिला नीट उत्तर दिलं पाहिजे. म्हणून मी म्हणालो की तिनं विचारलं कुठली फॅशन आवडते, तर मी म्हणालो की मला रामदास स्वामी फॅशन आवडते. तर ती मैत्रिणीकडं आश्चर्यानं पाहायला लागली आणि म्हणाली तुला कळलं का, मी तर या फॅशनचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. माझं तिथं ठरलं या मुलीशी लग्न नाही करायचं म्हणून. तर त्यातला भाग जाऊ द्या. तिला ते फॅशनमध्ये सुचवायचं असं होतं की खूप कपडे, खूप दागिने, मग ते चैनीचं आयुष्य, मग चांगले पलंग आणि मग चांगले पडदे, पलंगाभोवती पडदे, मग AC चालू वगैरे. तर गरजा जे उथळ लोक असतात ना, ते गरजा खूप. आणि हे बाजारू जगाला माहिती आहे की ज्यांच्याकडं दम नसतो ना स्वतःच्या जीमध्ये, ते गरजा खूप वाढवून ठेवतात. मी झोपडपट्ट्यांमध्येही काम केलं आहे, खूप काम केलं आहे. झोपडपट्टीमध्ये तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल ना, तर पानाची टपरी किंवा व्यसनाचं काहीतरी लावलं पाहिजे. तुम्ही कितीही बोंबलायला जा, व्यसनं करू नका, पानं खाऊ नका, गुटखे खाऊ नका, सुपाऱ्या खाऊ नका, कात खाऊ नका, दारू पिऊ नका, जुगार खेळू नका, गांजा पिऊ नका. नाही ऐकत लोक. आपल्यासमोर हो म्हणतात. तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर साधा अभ्यास करा. तिथं एक छटाकभर 1x1 फुटाची पानटपरी फक्त उभी करा. तुम्ही काही दिवसात झोपडपट्टीच्या कडेला श्रीमंत होऊन जाता. कारण तिथं कमवणारा जो माणूस आहे ना, त्याच्या नियमित गरजांमध्ये काय काय आहे, तर मोबाईलचा डाटा, गुटख्याच्या पुड्या, आणि यात तो 70 दारू बिरू पित असेल तर कमाईतले 100 रुपयातले 80 रुपये तो या गरजांवर खर्च करतो आणि 20 रुपये घरी नेतो. कशाची गरीब मिटणार? आणि मग पुन्हा मतदानाच्या वेळेस तो खातोच पैसे. त्याची गरिबी मिटायचीच नसते, त्याला मिटवायचीच नसते, त्याचं चालू असतं. आणि हे करायचं का नाही म्हणतो, तर हे अनिवार्य नाही आणि नैसर्गिक नाही असं आपण सांगितलं त्यांना त्यांच्या भाषेत, तरी कळत नाही. आणि जगाची लोकसंख्या अशीच आहे खूप सारी, नुसतं झोपडपट्टीतलं नाही उदाहरण. हे जे 3-3, 4-4 माणसांसाठी 20-20, 30-30 मजल्याच्या बंगले बांधून ठेवणारे जे लोक आहेत ना, यांना कळतंय का काही? ने 30 मजल्यापैकी पहिले 10 मजले फक्त पार्किंगसाठी आहेत वगैरे. असले काय विनोद आहे? काय करणार तू एवढ्या गाड्या बाळगून? आणि त्यांना गाड्यांच्या कलेक्शनचा नाद आहे वगैरे. पैसा अफाट आहे. विचित्र आहे हे. म्हणजे ते तिथं मध्यमवर्गीय पुन्हा गरजांमध्ये मोहांमध्ये अडकलेले, श्रीमंतांचे चाळे चालू, मध्यमवर्गाचे हवोपणा चालू, आणि गरीब वर्ग नावाचा जो आहे ना, तो नाही तर मग आम्हाला करमणूक काय वगैरे म्हणणार. करमणूक दारू, गुटखे, पानात टापऱ्या, जुगार, व्यसनकडे जाणं. अवांतर गरजा किती वाढवून ठेवल्या. आणि गरजा या आर्थिक व्यवस्थेचाच भाग आहे बरं का. गरजा निर्माण करणारे लोक स्वतःची आर्थिक व्यवस्था तगडी करून घेतात आणि बाकीच्या सगळ्या जगाला पिळून घेऊन पैसा लुटत राहतात. हे गरज, आणि मग कुणी सुखी नाही दिसत आहे, समाधानी नाही दिसत आहे. आयुष्याला आवश्यक तेवढ्या मूलभूत गरजा भागवा, याला नकार कोणीच दिलेला नाही. जगाचं चुकलं एवढंच की आवश्यक गरजांच्या बाहेर ज्या अवांतर गरजा वाढवून ठेवल्या ना, या गरजा हे जगाचं मुख्य दुःख आहे आजचं. आणि सगळे अस्वस्थ आहेत त्यांना. आपल्याला गरजा भागवता येत नाहीत, आपल्याला गरजा भागवता येत नाही. म्हणजे ते पायी चालायचं नाही, सायकल पाहिजे, मग सायकल गेली आता मोटरसायकल येईल, मग 4 व्हीलर गाड्या, मग विमानं, आणि जगाचा विकास होतोच आहे तिकडं. नवीन नवीन वाहनं आणि नवीन नवीन, आणि मग आपली गाडी अशी आहे 4 चाकी, त्याची अरे वा मोठी गाडी, आणि मग काही कंपन्यांचं क्रेज बीज वगैरे. काय करणार? गाडीचा उद्देश आहे बोट टेकवा, त्या अमक्या ठिकाणी जायचं आहे, तिथं पोहोचा. मग हे फीचर्स ते फीचर्स, अमुक आणि तमुक.
हे बाजारू जग आहे. बाजारू जग तुम्हाला अडकवतं आणि तुम्ही अडकून घेता. आणि लक्षात घ्या, अतिशय लख्खपणे सांगायचं, तुम्ही कधीच सुखी होत नाही. तात्कालिक आनंद असतो. मानसशास्त्रानुसार कुठल्याही गोष्टीचा, भावनांचा तुम्ही जेव्हा आनंद घेता किंवा तुम्ही त्या भावना तीव्रपणे अनुभवता, त्याचा 24 तासातला वेळ 7.5 मिनिटंच आहे फक्त मानसशास्त्राच्या दृष्टीनं. तुम्ही घेतली एक गाडी, तुम्हाला ना 7.5 मिनिटंच आनंद झालेला असतो आणि तो 7.5 मिनिटं वाटून 24 तास तुम्ही वापरता. त्यामुळे गाडी, पुन्हा नवी गाडी, पुन्हा नवी गाडी, पुन्हा नवी गाडी, हे अंतही नाही. गरजांचा समुद्र कधी नाही संपणार आणि तुम्ही त्यात गटांगळ्या खात राहावे आणि तुम्ही सतत त्यात धडपडावं, श्वास घ्यायला धडपडावं, त्यात मरावं, हीच व्यवस्था आहे. याची गरज होती का? जिने आपल्याकडे काही लोकांच्या बाबतीत ते पूर्वी ऐकवायचं, आता ते बंद झालंय. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, खूप खरं आहे ते साधी राहणी काय असतं आणि भारी राहणे काय असतं. खूप कष्ट केलेले असतील ना, तर तुम्हाला शारीरिक थकवा आपोआप येतो आणि झोपायला जागा लागते. हे साधं सुख आहे. ती झोपायला जागा मग ताजमहालमध्येच परांची गादी वगैरे याची गरज नाही पडत. एक सतरंजी, एक चटई सुद्धा पुरेशी होते. एक उशी हवी असेल तर खूप लोक उशाही न घेता झोपतात. साधं घर, जिथं ऊन वारा पाऊस लागणार नाही, ऊब देईल घर, थोडेसे कपडे, बाहेर नागडं फिरायची सोय नसल्यामुळे, आणि पोटाला अन्न. याला किती लागतं? तर साधी राहणी हीच खरोखर ग्रेट आहे. भारी राहणी काय असतं? ती झुमरं लावली पाहिजे, तर सौंदर्य आहे म्हणे. अरे सौंदर्य ना तुमच्या जगण्यातल्या आनंदात आहे. 2 वेळा जेवायला मिळणं, सुंदर झोप लागणं, चांगली माणसं आनंदी भोवती असणं, हे जगणं आहे. हे जगण्याचं सौंदर्य आहे. ते झुमरं काय देणार आनंद तुम्हाला? मोठमोठ्या खिडक्या, काचेच्या इमारती, अमुक आणि तमुक. तुम्ही यादी तयार करा, काय कशाच्या गरजा वाढवून ठेवल्यात. आणि गरजा माझी हरकत नाही वाटल्यात गरजा वाढवायला, पण त्यातनं जी स्पर्धा लावून दिली जाते ना समाजात आणि माणसांमध्ये, आणि माणसांना न्यूनगंड तयार केले जातात ना, की तुम्ही कमकुवत आहात, तुमच्यात लायकी नाही, तर माणसाकडून माणसाचा होणारा अपमान आहे. एक श्रीमंत स्वतःसाठी आवाढव्य इमारत बांधतो ना, तेव्हा तो मानवजातीचा, त्याला न परवडणाऱ्यांचा अपमान करतो, आणि अपमानाचं प्रतीक म्हणजे त्याची ती इमारत. आणि झोपडपट्टीत लोक राहतात ना, तर एखादा माणूस झोपडपट्टीत राहणं, झोपड्यात राहणं, कसली कागदं लावलेली, प्लॅस्टिकची कागदं लावलेली, तोही मानवजातीचा अपमान आहे. त्यालाही घर मिळालं पाहिजे. म्हणायचं एवढंच आहे, गरजांनी असमानता निर्माण होते आणि ती खूप मोठ्या समाजाला जवळजवळ 90% समाजाला ती जाचात ठेवते. मी मागच्या कुठल्या तरी एका व्हिडिओत म्हणालो होतो की खरे श्रीमंत किंवा खूप दाबून पैसा असलेले आणि मोजता नाही येणारा एवढा पैसा असलेले जगात 1% लोक आहेत. 4% उपश्रीमंत आहेत, 25% मध्यमवर्गीय आहेत आणि 17% ते यांच्यातली असमान खेचाखिची आणि असमान स्पर्धा म्हणजे जगणं. आणि मग गरजांसाठी आणि गरजांचा बाजार चालवणारे हे श्रीमंत आहेत. ते जे 1 आणि 4% आहेत ना, आणि मध्यमवर्गीय त्याचा पहिला बळी आहेत. त्यांना वाटतं आपण, ते दोन्हींच्या मध्ये असतात ना, त्यांना श्रीमंत इकडच्या हाताला असतात आणि गरीब इकडच्या हाताला असतात. ते उजव्या हातावर लक्ष ठेवून असतात, आपल्याला कसंही श्रीमंत होता येईल. गरिबांचं स्वप्न असतं आपल्याला मध्यमवर्गीय कधी होता येईल, मध्यमवर्ग स्वप्न असतं आपल्याला श्रीमंत कधी होता येईल. हे का होतं? ते गरजांचा जो चक्र आहे ना, खरं तर सगळी मूलभूत एकच आहेत. जेवणाची पद्धत, संडासला जाण्याची पद्धत, हागायला जाण्याची पद्धत, पाणी पिण्याची पद्धत, श्वास घेण्याची पद्धत, याच्यात मूलभूत फरक नाही जगभर. तुम्ही मग कुठल्या गाद्यांवर झोपता, उघड्यावर झोपता, कपडे, थोडीशी पांघरुणं वगैरे, सगळ्यांची गरज तेवढीच आहे. खूप श्रीमंत आणि 36 मजल्याची एकट्याचीच इमारत आहे, म्हणून तो 36 गाद्या
36 हृदया अंगावर घेऊन झोपतो असं नाही होत. मूलभूत गरजा खूप साध्या आहेत आणि खूप महत्त्वाची गरज आहे नीट चांगलं मेंदूनं शांत सुखी आयुष्य जगणं आणि एकदाचं नैसर्गिकरित्या मरण येणं. आयुष्य पूर्ण करून शांतपणे मरणं म्हणजे जगण्यातलं सुख. मग तुम्ही कमवलं किती, तुमच्या किती मजले होते, तुमच्या किती झोपड्या होत्या, तुमचे किती धंदे होते आणि अवांतर किती घेऊन ठेवलं आणि साठवलं किती, याला काही अर्थ राहत नाही. मला वाटतं यातनं बाहेर आलं पाहिजे. बोलत राहू, गरजा ठरवता आल्या पाहिजेत. मला वाटत राहतं बुद्धानं सांगितलेला जो मार्ग आहे ना, एक चिवर एक वाडगं, फार सुंदर आहे. बुद्ध मोठा झाला, त्याला कळलं त्याच्या आयुष्यात हे काही उपयोगाचं नाही. तो राजाचा मुलगा वगैरे का त्याच्यावर बोलू आपण बुद्धावर, पण ते राजाचा मुलगा नव्हता, तो एका मुखियाचा मुलगा होता. त्याच्यावर बोलू कधीतरी नंतर. पण त्याला कळलेलं होतं एक वाडगं एक चिवर आणि शांत आयुष्य जगणं, मेंदूनं शांतता, भोवती जमलेल्या माणसांशी आनंदानं बोलत राहणं, त्यांचं ऐकत राहणं आणि फार सुंदर जगणं. बुद्ध मला शांत चांगला जगलेला दिसतो. फार समाजाच्या दुरुस्तीच्या फंदात तो पडला, पण त्यांना आग्रह नाही धरला. दुसरं उदाहरण आहे गांधीजींचं. कसलं ना, प्रत्यक्ष राजकारणात होता माणूस आणि त्याला चमत्कारिक वगैरे आणि ते चर्चिल नावं ठेवायचं. चर्चिल मूर्खच होता, ते जाऊ दे. पण गांधी बाबा तर एक धोतर घालून फिरला, एक काठी, ते घड्याळ, लोकांनी ठेवलं त्याला चांगलं. पण त्याला कळलेलं होतं, तो पाठकोरा कागदही वापरायचा गांधी बाबा. किती साधं ना. आणि गांधी मोठा झाला. साधं राहावं, साध्या चपला, साधे कपडे, साधं घर, साधं अन्न, सकस अन्न, हे मूलभूत आहे. काही कमवा, मरायचं निश्चित आहे. त्यामुळे गरजा नका वाढवू. गरजा वाढवल्या की फक्त पीडा लागतात, दुःख लागतात, वेदना तयार होतात. गरजा भागल्या की 7.5 मिनिटांचा आनंद मिळतो. गरज नाही भागली की जी काही पोकळी मानसिक तयार होते, बौद्धिक तयार होते ना, ती भार आणि भ्रष्टाचार यातनं सुरू होतो. लोक जे भ्रष्टाचारी आहेत ना, ते अवांतर गरजावाले लोक आहेत. त्या मूर्खांना जर कळलं ना की मुख्य मूलभूत गरजा भागवा, त्याला जगणं म्हणतात, तर मग भ्रष्टाचार नाही करणार ते लोक. भ्रष्टाचार कशातनं जन्माला येतो, तर अवांतर गरजा. अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे. काय करतो अधिक करून? काय करतो रे? दवाखान्यांच्या भरी घालतो, औषधांचे ढिगारे, रोगराया आणि समाधान नाहीच. एक लक्षात घ्या, अवांतर गरजा आणि अवांतर पैसे कमवल्याच्या घरात आहे ना, कधी सुख नांदत आहे. त्यांच्यातच चालू असतं. इतरांनी त्यांना शिक्षा देण्याची गरजच नाही. भ्रष्ट घरं कधीही, याचं खरं कारण मानवी नेणीव आहे ना, मानवी संस्कार आहेत ना, त्या चांगुलपणा शिकवलेला आहे. आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला माहिती असतं आपण पापी आहोत, आणि ती वेदना त्याच्या नेणीवेत असते आणि ती टोचत असते त्याला, आणि मग त्याच्या घरच्यांनाही तीच सवय लागते. आणि साहजिकच त्याचं घरही त्याच पापी नेणीवेत जगत राहतं. आणि मग ते पापातनं बाहेर येण्यासाठी एकतर अधिकाधिक पापं करतात किंवा निराश होतात. भ्रष्टाचारी लोकांची घरं बघा, कधीही आनंदी नाहीत. ते एसटीडी कमवतील, आपले फार्म हाऊस आहेत आणि अमुक आहे, तमुक आहे, गाड्या आहेत. भ्रष्टाचारी लोक मेंदूनं कधीही आनंदी जगत नाहीत. ते विकृत होतात आणि ते दुःखी राहतात. आणि वरपांगी मग ते दारूच्या बाटल्या, भारी ब्रँड्स वगैरे सगळं करतील, पण गरजा, अवांतर गरजा, त्याच्यासाठी भ्रष्टाचार, त्याच्यासाठी लुटणं कोणाला तरी, ही माणसं मेंदूनं सुखी राहत नाहीत. ती वेदनेत असतात कायम. आणि मग वेदना मिटवण्यासाठी दारू किंवा दवा दारूतच त्यांचं आयुष्य जातं. आणि त्यांच्या घरात वादावादी पण खूप, ते वाटण्या, मग लुटमार, काय 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 गुन्हेगारी, आणि लाडावलेली पोरं, बिघडलेली पोरं. चांगुलपणाचे संस्कार आपल्या सगळ्यांवर होतात. त्याच्यावर त्या रेगेवर चालत राहिलं आणि भ्रष्टाचार टाळला आणि अधिकचा हव्यास टाळला, त्याच्या जगण्यातलं सगळ्यात मोठं सुख मिळू शकतं. जगण्यातलं सगळ्यात मोठं सुख मेंदूची शांतता एवढ्यातच आहे. आणि मेंदूची शांतता स्वतःच्या प्रामाणिकपणात, स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवण्यातच आहे.
मेंदू प्रामाणिक असेल, सच्छील असेल, निर्मळ असेल तर याच्यासारखं जगण्याचं सुख नाही. तुम्हाला माणसं सुखी दिसत नसतील तर हमखास समजा हा भ्रष्ट आहे, पापी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या गरजा गरजेपेक्षा जास्ती आहेत. म्हणून हा दुःखात आहे. धन्यवाद.